नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत। यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रतः भूतानि यांती भूतेजा यांती मध्याजिनोपि माम अथवा पितरांचे व्रते वाहती जयाची चित्ते जीवित सरलिया तया ते पितृत्व करी। भगवंताच्या सेवेकरिता भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं तुम्हा भाग्यवंतांचा पुढे वर्ष श्राद्धाच्या प्रवचनाचा निमित्तानं चिंतनाचा निमित्तानं निवडलेला भाग निवडलेलं चिंतन निवडलेला श्लोक ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथराज ज्ञानेश्वरीतला राजविद्या राजगुह्य योगो नाम नवम अध्याय 25व्या क्रमांकाचा श्लोक 255वी ओवी अत्यंत महत्वाचं चिंतन अशा प्रकारचं आहे। अखिल ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेला विश्वातला विशाल हिंदुस्थानामध्ये प्राचीन काळातले ऋषीमुनी अर्वाचीन काळातल्या संत महात्म्यांच्या तपश्चर्येने आता हिंदवी स्वराज्य गो ब्राह्मण पालक छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पवित्र झालेला महाराष्ट्रातला आगळा वेगळा उत्तर महाराष्ट्राला स्वाभिमान वाटावा असा आपला नाशिक जिल्हा भगवान प्रभू रामरायांच्या विशाल दंडकारण्यातला सिन्नर तालुका आणि सिन्नर तालुक्यातलं आपलं असणार गाव यावतकालापासून जावतकालापर्यंत वैकुंठवासी देवराम आबाजी सोनवणे आपल्यातून जाऊन ज्यांना आज वर्ष होत आहे। भारतीय संस्कृतीप्रमाणे भाग्यवंतांनो त्यांचा आठवणीचा दिवस आहे, स्मृतीचा दिवस आहे, स्मरणाचा दिवस आहे। का करावं वर्ष श्राद्ध? वर्ग 3 आहेत, एकाचं वर्ष श्राद्ध केलं जातं, दुसऱ्याची पुण्यतिथी केली जाते, तिसऱ्याचं पुण्यस्मरण केलं जातं आणि चौथ्याचं श्राद्ध केलं जातं। पण का करावं जीवनामध्ये? जीवात्मा हा अजरामर आहे, अमर आहे। नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्या पुनः शोषयति मारुतः। आत्मा अमर आहे, तो मरणारा नाही, मारला जाणारा नाही, मरू शकणारा नाही। एवढ्या करता या लोकांमध्ये त्यांची आठवण करणं महत्वाचं आहे। वर्षापूर्वी वैकुंठवासी देवराम आबाजी सोनवणे 2 मुलं 2 मुली, नातवंड आहेत, पतवंड आहेत, आपले भाऊबंद असतील, मोठा मुलगा दामोदर देवराम सोनवणे, हिरामन देवराम सोनवणे, 2 मुली, एक मीनाबाई तुपे असेल, अनिताबाई तांबे असेल, देवराम बाबांचे नातवंड आहेत, पतवंड आहेत, नाती आहेत, नातू। किंबहुना जीवनामध्ये खांद्याला खांदा देऊन संसाराला साथ देणारी देवराम बाबांची धर्मपत्नी असेल। तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे यावं त्याप्रमाणे हा परिवार आहे। कष्टातून जीवनाचा फुलवलेली जीवन, कष्टातून वाटचाल करीत असताना एक दिवस आम्ही जातो आमच्या गावा अखेरचा निरोप देवराम बाबांनी घेतला। बोलता बोलता वर्ष आज होत आहे।
वर्ष श्राद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवात्म्याला पुढचं शरीर प्राप्त होत नाही. काही लोक मानायला तयार नाही. अहो माणूस मेला, झालं गेलं, राख झाली, कशाला दावा, कशाला उत्तर कार्य, कशाला वर्ष श्राद्ध कशाला करायचं. साच ते न पटे लटिके ते रुचे, साच ते न पचे. लोकांना पटत नाही खरं सांगितलेलं. एवढंच नाही, पूर्वीची माणसं म्हणायची खरं सांगितलं तर सख्या मन अशी. 1000 वेळेला मुलाने बापाला समजावण्याचा प्रयत्न केला, नाही ऐकलं बापाने. 1000 वेळेला पत्नीनं पतीला समजावण्याचा प्रयत्न केला, नाही ऐकलं पतीने. सख्या भावाने सख्या भावाला सांगण्याचा प्रयत्न केला, नाही ऐकलं त्यांनी. अनेक वेळेला बापाने मुलाला शिकवण्याचा प्रयत्न केला, मुलाने नाही ऐकलं. साच ते न पचे क्रोधीय विश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. 1000 वेळेला सांगितलं पती पतीला, पत्नीनं सांगितलं पती परमेश्वरा वंशाचा नाश होईल, कुळाचा नाश होईल, वंशाला दिवा लावायला कोणी राहणार नाही, आणलेली दुसऱ्याची घरामध्ये ती परत करा. सल्ला खरा आहे का खोटा? खरंय. लक्षात आले. 1000 वेळेला मंदोदरीनं रावणाला सांगितलं ना माझ्यात काय कमी आहे तुम्हाला, वंशाचा नाश होईल, कुळाचा नाश होईल, वंशाला दिवा लावायला कोणी राहणार नाही, आणलेली परत करा. अरे सीतेपेक्षा 10 पटीनं मंदोदरी सुंदर होती. सीता म्हणजे काहीच नाही. महाभारतानं गौरव केला, सज्जनांनो गौरव केला अर्जुनाचा, वर्णन केलं कर्णाचं. असे 56 अर्जुन म्हणजे एक कर्ण होता. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कर्णाचा बाण अर्जुनाचा रथावर आल्यानंतर अर्जुनाचा रथ 4 हात मागे फेकायचा. केवढी ताकद होती. कोणाचा रथ? सामान्यांचा नाही. एक धनुर्धारी आहे, नुसता धनुर्धारी नाही, ध्वजस्तंभीवरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी सारंगधरू अर्जुनेसी. एक रथ हाकणारा जगाचा बाप योगेश्वर आहे. अर्जुनाचा सांभाळ करणारा रथावर बसून पवन पुत्र हनुमान साक्षात महादेव आहे. धनुर्धारी अर्जुन आहे. आणि कर्णाचा बाण अर्जुनाचा रथावर आल्यानंतर 4 हात रथ मागे जातोय. अशा वेळेला भगवान योगेश्वरानं मांडीवर थाप मारून म्हणावं शाबास करणा. आता बरं आहे काय? बरं आहे का? खाणं एकाचं गाणं काय पाटील साहेब? खाणं एकाचं गाणं. तेव्हापासून प्रथा पडली, या बाया खातील सासरचं गातील. सांगा बा काय चुकीचं आहे? आणि नाहीतरी त्या तरी बरं, आपण तरी काय करतो? ना राष्ट्रप्रेम आहे, ना धर्माबद्दल आदर आहे आपल्याला, ना आई वडिलांबद्दल सहानुभूती आहे. काय आपल्याला काय कळालेलं आहे? माझे गुरुदेव सोनपंत मामा दांडेकर म्हणायचे, येडी असती येडीला माहेरी सारखं असतं आणि सासरही ए मावशे. बरोबर आहे ना? काय कळतंय आम्हाला? धर्म कळतो का राष्ट्र कळतंय? आमच्या जीवनामध्ये कधी आम्हाला आठवत नाहीये. हा भारत माझा देश आहे आणि नुसतं म्हणायला झालं, पण राष्ट्राकरता राजगुरू भगतसिंग, सुखदेव, विदा सावरकर, भगतसिंग, धर्माकरता 19 वर्षाचा तरुणा भांड बोरगा आपल्या प्राणाची आहुती देतोय. वाचा इतिहास. औरंगजेबानं विचारलं, संभाजी बुरे के सामने कहो कहो मैं मोमेंटन हो. अरे मान मी मुसलमान आहे. हिंदुस्थानातली मराठ्यांची अवलाद होती, महाराष्ट्राचा स्वाभिमान होता, हिंदुस्थानातलं रक्त होतं. सज्जनांनो काय उत्तर दिलं 19व्या वर्षी संभाजीनं? बूढ़े धर्म के साथ हमने जन्म लिया, धर्म के साथ जिंदगी निभाई, मरेंगे या धर्म के साथ, जिएंगे तो धर्म के साथ.
तिने शब्द तळपाजाक मस्तकापर्यंत गेली औरंगजेबाचा. निकाल इसके आखे, संभाजीचे डोळे काढले गेले. एखादा प्राणी जसा फाडला जावा संभाजीला तोडला गेला. तुका म्हणे एका मरणेची सरेन उत्तमची उरे. याला म्हणतात धर्मप्रेम, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहो नये वास अनेकांची. अठराव्या दिवशी युद्ध संपलं. हस्तिनापुराकडे भगवंतानं तो रथ हाकून अर्जुनाला आणताय. 2 मैलावर असं डोकी भाट्यासारखं मणेगाव सारखं गाव राहिलं. भगवंतानं रथ थांबवला रस्त्यावर. अर्जुन नीचे उतरो. अर्जुनाने बरेच प्रश्न विचारले. अर्जुन हा प्रश्न विचारतोय, भगवंतानं विचार केला, वेळ जवळ आलेली आहे, धक्का मारला, खाली फेकला. भगवंताने हातातले लगाम सोडले. बाबांनो, हातातले लगाम सोडल्याबरोबर त्या रथाला आग लागली. धार 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 रथ पेटायला लागला. अर्जुन त्या रथाकडे पाहतोय. 18 दिवस या रथावर मी बसून युद्ध केलं. 18व्या दिवशी परत हस्तिनापुरे रथ नेत असताना आज ही काय पाहतोय मी. भगवंतानी मानेला असे मारली थाप. अर्जुन रथ के और क्या देख रहे, बार बार हम कह रहे थे अर्जुन गुस्सा मत करो, कर्ण तो कर्ण होता है. तुझा सांभाळ करणारा काय तुझ्या बायकोचा भाऊ वाटत होतो काय. ध्वजस्तंभीवरी वानरू साक्षात भगवान महादेव आहे. पवन पुत्र हनुमंतराच्या रूपाने रथ हाकणारा जगाचा बाप आहे. हे 2 जर वजा झाले ना, अर्जुन राहिला नसता. मंदोदरीपेक्षा सीतेपेक्षा मंदोदरी 10 पटीनं सुंदर. नाथ, काय कमी माझ्यात तुम्हाला. आणलेली सीता परत करा. साच ते न पचे, लटिके ते रुचे. परिणाम असा झाला, पत्नीचं पतीनं न ऐकल्यामुळे वंशाला दिवा लावायला, सज्जनांनो ऐका, दिवा लावायला कोणी शिल्लक राहिला नाही. आज बी माणसं मुलगा झाला तर पिंट्या नाव ठेवतील, पण रावण कोणी ठेवत. रावण नाही, कुंभकर्ण नाही, दुर्योधन नाही, दुःशासन नाही, दुर्योधन नाही, दुर्वास नाही. मुलगी झाली तर पिंटी नाव ठेवतील, पण कैकई आहे का. आहे कैकई नाही, कौशल्य आहे. मथुरा आहे पण मंथरा नाही. भगवंताने उचलले, फेकून दिले जगाचा भाई. 1000 वेळेला सांगितलं. बापाने मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला. बाप आपल्याला शिकवतो, क्रोधी विश्वासी त्यासी बोध कैसा. मुलाला राग आला, बापाचा थोबाडीत मारली, बापाला हकलून दिला. रे बाबांनो, मुलासाठी संपत्ती असावे का संस्कार असावे. ओ खुळे, लक्षात आलं का. निवृत्ती महाराज, आंब्याला मोहर किती आला याला किंमत नाही, आंबे किती येणार आहे त्याला महत्व आहे. विद्यार्थी परीक्षेला किती बसले त्याला किंमत नाही, उत्तीर्ण किती होणार याला महत्व आहे. माणसं जन्माला किती आली त्याला किंमत नाही, मानव म्हणून किती जगली याला महत्व आहे. बापाचा थोबाडीत मारणारी पहिली अवलाद आहे कंसाची. श्रीमद भागवतामध्ये चिंतन केलेलं आहे शुकाचार्यांनी. बापाचा थोबाडीत मारणारी दुसरी अवलाद आहे औरंगजेबाची. औरंगजेबाने बापाला नजर कैदेत ठेवला शहाजहानाला. औरंगजेबाचा बाप आहे शहाजहान. मंडळी, हजार वेळेला
पती परमेश्वरांना सांगितलं, देवी आखिर की विनंती है आपके सामने. अरे तुझ्या बापाने आपल्याला बोलवलं नाही, यज्ञ असेल दक्ष राजाकडे, पार्वती आपल्याला बोलवलेलं नाही, जाणे योग्य नाही, उचित नाही. आमंत्रण असलं तर जावं, आमंत्रण असलं तरी जाऊ नये, आमंत्रण असं अगर नसो जावं. माझ्या वडिलांकडे आमंत्रणाची गरज आहे, तुम्हाला यावंच लागेल. भगवान महादेवानं सांगितलं, पार्वती हट्टपणा करू नको. श्री हट्ट, राजहट्ट, बालहट्ट वाईट आहे. तुम्ही नाही आलात तरी चालेल, मी जाणार. घमेंड होती माणसाने, घमेंड करू नये. काही माणसं वयाने वाढत जातात. हाडाचं काळं केलं, रक्ताचं पाणी केलं, इस्टेट मिळवली, असा वागू नको. अरे मी मेल्यावर कसं होईल? तो म्हणतो तू मरून पाय, जसं होईल तसं होईल. कोणी कोणा वाचून कोणाचं आडत नाही हो, नाही का? कोणी कोणा वाचून कोणाचं आडत नाही. वैकुंठवासी देवराम बाबा गेले. कोण राहिलं तर देवराम बाबा राहणार होते? कोणी राहिलं नाही. देवराम बाबा सोनवणे राहिले नाही, देवराम बाबा सोनवणे राहिले नाहीत म्हणून आपण राहणार का? ज्या घरात तुमचा जन्म झाला त्या घरात रोज विचार करा. स्नान झालं, तुळशीला पाणी घाला, कुलदेवतेला नमस्कार करा, आई वडिलांना नमस्कार करा, आणि मनातल्या मनात चहा घेण्या अगोदर, ते विष घेण्या अगोदर, चहा विष घेण्या अगोदर शांततेने विचार करा. ज्या घरात मी जन्माला आलो त्या घरातल्या पिढ्याच्या पिढ्या गेल्या. सांगू यादी तुम्हाला? यादी सांगू का सज्जनांनो? ऐका. आजा, पंजा, खापर पंजोबा, चिपड पंजोबा, दगड पंजोबा. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा. अरे 9वीं मर गए, 10वीं मर गए सहस्त्र88. पीर मरे, पैगंबर मरे, मरे जिंदा जोगी, पडे काल की फाशी. 99 कोट राजांची यादी आली, राग झाली. 88 सहस्र ऋषी आले, मुनी आले, साधू आले. कुठे गेलेत ते? अनंत अवतार झालेत. तुम्हा आम्हाला फक्त 10 अवतार माहिती महाराज. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण. मला एक सांगा सज्जनांनो, कुठे गेलेत ते अवतार? कुठे गेलेत? विचार करावा. एक दिवस मी देवराम बाबांसारखं जाणार आणि एक दिवस माझं वर्ष श्राद्ध. बाबू होणार का नाही? हो म्हणा. पण कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. घडी घडी काळ वाट पाय या देहाची, अजून किती आहे अवकाश. भूतकाळ निघून गेला, भविष्य काळ आपल्या हातात नाही. वर्तमान काळातली शांततेने सोनवणे मळ्यामध्ये आपण थांबलेलो. एका परिवाराकरता आपण आपला वेळ काढून इथं आलेलो. एक सांगा, आता मी प्रवचन करत तोपर्यंत, नगरला कीर्तनाला जाईस तोपर्यंत माझा भरोसा आहे का? बाबू बोलत जा. आहे माझा भरोसा. माझा भरोसा तुम्हाला वाटत नाही, तुमचा मला वाटेल का? म्हणून क्या जीवन की प्रक्रियास हाथों में लिया नहीं तेरा घास. कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. एक दिवस आपण जाणार आहे. कधी जाणार? तो दिवस देखील ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला आहे, भागवतामध्ये लिहिलेला आहे. तुम्ही कधी मरणार, मेल्यानंतर कुठे जाणार हे देखील लिहिलेलं आहे. पूर्वीची माणसं मरण सांगायची, पोरांनो मी अमक्यावारी जाणार आहे. वाह, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आपल्याला बोलवलेलं नाही. तुम्ही नाही आलात तरी जाणार. गेली यज्ञ मंडपामध्ये बहिणींनी विचारलं नाही, बापानं विचारलं नाही, दक्ष राजानं.
आईनं विचारलं नाही तर पाचक मस्तकापर्यंत गेली. त्या सतीनं विचार केला. 1000 वेळेला पती परमेश्वरानं मला सांगितलं जाऊ नको, पण मी पती परमेश्वराचं ऐकलं नाही. आता असं थोबाड तिकडे नेण्यापेक्षा मेलेलं बरं. यज्ञकुंडामध्ये सतीनं आहुती घेतली, संपली. हजार वेळेला सांगितलं भावाने, दादा दादा, अहो वहिनीनं तुम्हाला अनेक वेळेला सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही. ऐका, तुमचा भाऊ सांगतोय, आणलेली परत करा. राग आला भावाचा. सक्का भावाने सक्क्या भावाचा कंबरड्यात लात घातली, हकलून दिला. कोणी लात घातली? रावणानं. कोणाचा कंबरड्यात? कोणाचा कंबरड्यात? नाही समजत? असं विभीषणाचा कंबरड्यात लात घातली, हकलून दिला. विभीषणानं विचार केला, मानवातल्या सैतानाला आता कोण वाचवणार? आलेली संधी आपण का गमवावी? म्हणून विचार केला, अरे याच्या हातून मरण्यापेक्षा रामरायांच्या पायावर डोकं ठेवायचं. रावणाकडचा राजीनामा दिला आणि रामरायाच्या चरणावर मस्तक ठेवलं. पहिला पक्षांतर करणारा नेता कोण? विभीषण. विभीषणानं इकडचं सोडलं. सक्का भाऊ आपल्याला आपलं ऐकत नाही, सोडलं भावाचा पाठिंबा, रामरायाचा पायावर डोकं ठेवलं. रामप्रभूंनी विभीषणाला लंकेचा राजा केला. विभीषण केला लंकापती, येशे थोरविला मारुती. हे जे उदाहरण आपल्या समोर सांगतोय ना, हे का? जोपर्यंत वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवात्म्याला पुढचं शरीर प्राप्त होत नाही. 13व्या पर्यंत विधी जो केला जातो, 13व्या पर्यंत, नंतर जीवात्मा सूक्ष्म रीतीनं आपल्या घरात, आपण त्याला दिसतो, तो आपल्याला दिसत नाही. वर्षभर आपण त्या जीवात्म्याच्या संबंधानं कुठल्या कुठल्या भावनेचा वापर करतो, आपण काय काय तत्संबंधानं गेलेल्या जीवात्म्याबद्दल करतो, संपूर्ण पाहतो. वर्ष श्राद्धाच्या दिवशी, ज्या दिवशी पूजा होईल त्या दिवशी तो जीवात्मा दुसऱ्या शरीरात जाईल. तोपर्यंत नाही. वर्षभर तो आपल्यात राहतो गुप्त रूपानं, त्याला आपण दिसतो, सूक्ष्म दिसतं तिघांना. मानवानं अनेक यंत्र तयार केले सज्जनांना. आपल्या शरीरात किती नाडे, लहान मेंदू कुठे, मोठा मेंदू कुठे, हृदय कुठे, जठर कुठे, संपूर्ण दाखवणार यंत्र माणसानं विज्ञानाद्वारा तयार केलं. ऐका, इकडे बघा, बरोबर आहे ना? ऐकताय तुम्ही? सर्व दिसत, पण अजून असं यंत्र तयार झालं नाही का तुमचा आत्मा कुठे आहे, तुमचं मन कुठे आहे, तुमची बुद्धी कुठे आहे, तुमचं चित्त कुठे आहे. ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. आहे का यंत्र असं? ए सज्जनांनो, आहे का? मग मन नाही का, आत्मा नाही का, चित्त नाही का? हे सर्व आहे पण दिसत नाही. सद्गुरु वाचून सापडे ना सोय. जोपर्यंत जीवनामध्ये आपल्या डोळ्यातला डोळा उघडणारा सद्गुरु आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला दिसत नाही. मन आहे, आत्मा आहे, जीव आहे, चित्त आहे आपल्या शरीरामध्ये. सूक्ष्म दिसत तिघांना. टिटव्या ओरडायला लागल्या, संकट येणार. कुत्रे विवळायला लागली, कुत्रे ओरडायला लागली, विवळायला लागली,
जुनी माणसं म्हणतात कोणाचा तरी डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय कोणीतरी जाणार, संकेत आहे तो. तिसरी दृष्टी दिली कावळ्याला. दशक्रिया विधीच्या दिवशी पिंडाला कावळा शिवता शिवत नाही. आयुष्यभर ज्या वस्तू जवळ केल्या ती वस्तू त्या जीवात्मा ती इच्छा धरून राहतो. बऱ्याचशा वेळेला तुम्ही पाहिलेले आहेत, मी अनेक प्रवचन 55 वर्षात केलेली. कावळे जवळ येतात, शिवत नाही. मरणे जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुहा. भगवान योगेश्वर म्हणतात आयुष्यभर जी वस्तू जवळ केली ती वस्तू त्याला समोर दिसते. आयुष्यभर ड्रिंकिंग करणारा असला तर गावठी का होईना पिंडावर टाकावी लागते. स्मोकिंग करणारा, विड्या ओढणारा असेल विडी ठेवावे लागते. तंबाखू खाणारा मरणी जयाचे आठवे, पुढचा जन्म कोणता आहे? पुन्हा मानव जन्म नाही. मानव जन्म नाही हे डोक्यातून काढून टाका. मागूत हाची जन्म पावसी, हे तो न घडे रे सायासी, कार्य अंध ओसी जाणून या. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. कितीतरी जन्माच्या कचाटातून फिरत 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 आपल्याला मानव जन्म मिळाला. पावला हा देह काकताली न्याय, आंधळ्याचा टाळी तसा कावळा सापडावा, त्याप्रमाणे आपल्याला मानव जन्म मिळावा. कावळा आंधळ्याचा आणि टाळीत शक्यच नाही. हे जसं शक्य नाही ना, अचानक तसा मानव जन्म आपल्याला मिळाला. मानव जन्म बहुता जन्मांती जन्मलासी नरान, देव तो सोयरा करी आता. मिळाला मानव जन्म, पुन्हा मानव जन्म मिळेल का? नाही. शेवटली पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. शेवटची पाळी आहे, पुन्हा मानव जन्म नाही. याच जन्मी ओळखी करा रामी, संसार संगमी भोगू नका. संसारासाठी जीवन नाही, संसार करणं पुरुषार्थ नाही. कोणाचा संसार झाला आपला होणार. संसार करता करता माणसं संपली का संसार संपला? बोला ए बाबू, ऐकता ना तुम्ही? वा रे वा. कोण संपवतो? माणूस संपवतो का संसार संपवतो? बरोबर आहे. पिणारा संपवतो का ती संपते? पिणाऱ्यांचे बंगले झाले का विकणाऱ्यांचे? बोलत जा. मग माणसाने प्यावी का विकावी? इथं सांगू का? राम गणेश गडकरांनी एक नाटक लिहिलेलं आहे, एकच प्याला. बरं का? पल्लवी, पल्लवीच ना? काय हिरामन भाऊच्या पोरीनं नाव कमवलं. वा वा वा, सुंदर. अशी पोरं मागा आपण आळंदी ते पंढरपूर ह्या बरोबर काय नाही. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. त्या पोरी इतकी फेमस झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हिचं सुंदर आपण व्हिडिओ पाहिला. हिरामनला सांगितलं आपण, हिरामन भाऊ मुलीला चालना देणं, मुलं ही भविष्यातली आपली संपत्ती आहे. हो, ऐका नाही, भविष्यातली ही मुलं आज जर घडली तर वाढवी महत्व वडिलांचे. शांतिरूपे नव्हे कवणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. पुत्र व्हावा गुंडान त्याचा तिही लोकी झेंडा. जननी जने तो भक्त जने यहाँ दाता यहाँ शूर, नहीं तो जननी वांझ भली क्यों खोते नूर. नारी की निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते कृष्ण हनुमान, राम कृष्ण हनुमान. सज्जन हो, पुन्हा मानव जन्म नाही. संसारासाठी जीवन नाही, संसारात राहून देव मिळवायचा आहे.
अन्य योनीमध्ये देवानं ते ज्ञान दिलेलं नाही. देव म्हणजे काय, संत म्हणजे काय, नीती काय, अनीती काय, पाप काय, पुण्य काय, हे कळण्याचं ज्ञान देवाने आपल्याला दिलेलं, इतर ठिकाणी दिलेलं नाही. आहार निद्रा भय मैथुनंच सर्व योनीशी समसमान. 4 गोष्टी पशवादिकांना. कुठली पशवादिक? तुमच्या दारात जी पशु आहे, गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, डुकर असतील, म्हशी असतील, बरोबर आहे, कुत्रे असतील, मांजरे असतील, त्यांच्याकडे पहा. त्यांचा आत्मा आपला आत्मा एकच आहे. त्यांचं शरीर 5 तत्वाचं आहे, आपलं शरीर 5 तत्वाचं आहे. पुढे आपल्याला भूक लागते, पशवादिकांना भूक लागते. आपल्याला भीती आहे, त्यांना भीती आहे. माणसाला बायका पोर आहेत, पशु काही संन्याशी आहेत? ए बाबू, संन्याशी आहेत? पशवादिक संन्याशी आहेत? उगाच माणसानं म्हणावं का पठ्ठ्याला 5 मुलं आहेत? अरे पठ्ठ्या, तुला 5 मुलं व्हायला 5 वर्ष लागली. डुकराला एकाच वेळेला 12 झाली. कोणाला? डुकराला. श्रावणात कोंबडी बघा, श्रावणातली कोंबडी आगे पिछे थाट. श्रावणातली कोंबडी 50 पिल्लांना बरोबर घेऊन चालते, हाईट मध्ये. एरवी नाही बरं, एरवी 11 महिने तिला भीतीनं जगते, भीतीनं राहते. असं का? तिला विचारा, मला काय विचारणार. कोंबडी एकच सांगेल, अरे सज्जन हो, 11 महिने घरातून खुराड्यातून निघताना भीती, घरात येताना भीती, पण श्रावण महिना लागला रे लागला की मन मोकळ्या मनानं मी चरते. श्रावण महिना का? ऐका, एकदा श्रावण गेला रे गेला की ती कोंबडी म्हणते, भाऊ कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटाबाट. संसारासाठी जीवन नाही, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. देवराम बाबा सोनवणे गेले. एक दिवस आपण जाणार आहोत. एवढ्या करता सूक्ष्म ऐका जीवनामध्ये राष्ट्रसेवा, धर्मसेवा, ईश्वर सेवा शेवटली पाडी आहे. पुन्हा मानव जन्म नाही. मग मिळावा वाटत असेल तर हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. कोणताही संप्रदाय वाईट नाही, कुठल्याही संप्रदायाचा आश्रय करा. सर्व संप्रदायांना बरोबर घेऊन चालणारा हा वारकरी संप्रदाय आहे. कोहम कश्यविधम कोवई करतारम. मी कोण आहे, मी कुठून आलो, कशासाठी आलो, याचा विचार करण्याकरता हा मानव जन्म आहे. एवढ्या करता सांगत होतो, लक्षात ठेवा. अरे पशवादिकांचा आत्मा आपला आत्मा एकच आहे. 5 तत्वाचं शरीर त्यांचं आहे, 5 तत्वाचं आपलं आहे. आपल्याला भीती, त्यांना भीती, त्यांना भूक आहे, आपल्याला भूक आहे, आपल्याला भूक आहे, त्यांना भूक आहे. पण एक विशेष आहे, पशवादिकांचं शरीर महाराज आडवी आहे. गाय, म्हैस, कुत्रे, डुकर, बरोबर आहे ना, कसे आहेत? आपलं शरीर उभं आहे, त्यांचं शरीर आडवं आहे. पशवादिकांचं शरीर देवानं आडवं दिलं, पण आडवं असून ते सरळ चालतात. आडवा असून, ए मावशाऊ, आडवा असून सरळ चालतात. कोण? वा रे वा. माणूस उभा असून कसा चालतो? आडवा चालतो, आडवा. जीवन एक अनमोल अशा प्रकाराचं आहे. म्हणून जीवनामध्ये मनुष्य गेल्यानंतर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. 21 पिढ्यांपर्यंत पितृलोकामध्ये देवराम बाबा या परिवाराकरता प्रार्थना करतील. तुम्ही जर चांगली वागणूक दिली असेल तर. मुलंही चांगली, त्यांची सुना चांगली आहेत, नातवंड आहेत, त्यांना आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती सर्व काळ. म्हणून वर्ष श्राद्ध आहे त्यांचं. नास्तिका द्यावया तोंड वेदाचे गाढे बंड.
ते देखोनी पाखंड आणची वाज, किती सांगितलं तरी पटत नाही अशांसाठी शास्त्र नाही. जो बापाला बापच म्हणत नाही तो शास्त्राला शास्त्र काय म्हणेल. जो बापाशी बाप म्हणे तो देवाशी काय जाणे, शास्त्राची काय जाणे. तेव्हा सज्जनांनो, जीवनामध्ये एक लक्षात असू द्या, आपल्या चरणाचा स्पर्श करून आयुष्यातला क्षण सोनवणे परिवाराकरता आपण या ठिकाणी स्थानापन्न झालो. यावंच लागतं आणि मरावंच लागतं, त्याला जीव म्हटलं गेलं. मानव जन्म पापानं मिळाला नाही, पुण्यानं मिळत नाही. मानव जन्म जीवाला मिळाला तो पापानं नाही, पुण्यानं नाही. मग मिळाला तरी कसा, पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. अगा कर्मे जई उरावे, भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे. अगा कर्मे जई उरावे, तई सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देह एका. तुम्हा आम्हाला यावं. संत महात्मे हे येत असतात. आलो म्हणे तुका मी नामाचे धारक, तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, देवानं मला पाठवलेलं. संत महात्मे हे आपण होऊन येतात आणि इच्छानुसार राहतात. इच्छा नुसार या लोकातून निघून जातात. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. हो, संत महात्मे देवाला आणावा लागतो, देव येत नसतो. आणि याला रूपा बडे करुणे खडे हरिदासी, वैकुंठीचा देव आणेला भोतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. आणला देव, आणावा लागला, आला नाही, येण्याची गरज नाही, यावंच लागतं तुम्हा आम्हाला. मग आल्यानंतर अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य. कृतयुगामध्ये 1 लक्ष माणसाचं आयु मर्यादा, द्वापार युगामध्ये 10,000 वर्ष माणसाचं आयुष्य होतं. लक्षात आलं का? द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आयुष्य आणि कलियुगामध्ये शतवर्षाची गणना. बरोबर आहे? ए बाबा, माणसाचं वय किती आहे? आयुष्य किती आहे? 100. जगतो का 100? सांगा तुम्ही. इतकं दुर्दैव वाटतं काही वेळेला बापाने मुलाची, बरोबर आहे, किती स्थिती कठीण आहे. पूर्वीची माणसं 100, 101, 110, 111. वृंदावनामध्ये एक साधू आहे, 257 वर्षाचं वय झालं. हवेवर जगणं आहे. तहाने तहानची पियावी, भुकलिया भुकेची खावी, अहोरात्र हवी मावा वारा. ते जाऊ द्या, कशाला जाणार तुम्ही तिथं वृंदावनामध्ये. बरोबर आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात मांदडी म्हणून नावाचं गाव आहे. आवलिया महात्मा आहे, काचेच्या पेटीमध्ये त्या ठिकाणी आहे. 150 वर्षाचा पुढे आयुष्य गेलं, पण टवटवीत असणारा गुलाबाचा फुलासारखा चेहरा चमकतोय आनंदाने. जा, जरूर जा. ही दंतकथा सांगत नाही. प्रल्हाद बाबा काय सांगतायत, प्रल्हाद महाराज काय सांगतायत, ही दंतकथा नाही. अहिल्यानगर नगर जिल्ह्याचा आपण करमाळ्याला जाताना डाव्या बाजूला मांदडी म्हणून नावाचं काय आहे गाव आहे. काय खात असतील ते? वायुभक्षण करणं, वायुभक्षण करणं. वायू हा साधूंचा आहार असतो, योग्यांचा. टवटवीत असणारा चेहरा, दोन्ही हात असे आशीर्वाद देण्यासाठी. अखंड चालणारा त्या ठिकाणी. कोणी अन्नदान चालू आहे, चहापान चालू आहे. अरे जगायचं कसं?
किती दिवस जगायचं कधी मारायचं हे आपल्या हातात आहे, पण आपण तो अभ्यास करत नाही, आपण ते पाहत नाही. म्हणून अकाली मृत्यू येणं हे दुर्भाग्य आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, ते संतांनी म्हणावं, आपण नाही. म्हणून संतांची पुण्यतिथी आहे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, गोरोबा काका, चोकोबा, सावता, नरहरी, सेना, वंका बंका, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई यांची पुण्यतिथी आहे. त्यांची पुण्यतिथी आहे. सावरकर, भगतसिंग, बाबू गेनू, रानडे, गोखले, टिळक, आगरकर, हो, यांचं पुण्यस्मरण आहे. आपलं श्राद्ध आहे फक्त. श्राद्ध केलं तर आशीर्वाद मिळतील. पुण्यतिथी जर संतांची केली तर काय होईल? पुण्यवान व्हाल तुम्ही, पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनांची नावे. देवाधिकांची जर जयंती केली आपण, देवाधिकांची जयंती या महिन्यात कृष्ण जयंती आहे, ज्ञानोबारायांची जयंती आहे. ज्या दिवशी भगवान कृष्णाचा जन्म झाला त्या दिवशी ज्ञानोबाराय प्रगट झाले. जयंती जर केली तर माणसाने काय होईल सांगा? ऐका, जयंती जर केली तर मनुष्य पाप मुक्त होईल. पाप मुक्त होईल मानव. लोकांना पापच मान्य नाही तर मुक्त होण्याच्या बाजूलाच राहील. पाप म्हणजे धमकी नाही, पुण्य म्हणजे थापा नाहीत, वास्तविकता आहे. पाप ओळखण्याची लक्षणं आहेत सज्जनांना. ऐका, पाप ओळखण्याची लक्षणं आहेत. ओळखायचं तरी कसं? माता भगिनींची लग्न झाली, माता भगिनींची लग्न झाली कशावरनं? ए मावशी बोलत जा, तुमची लग्न झाली बरोबर आहे? नाही नाही, मग लग्न झाली एवढं देखील विचारतो मी, तुम्ही सांगत नाही. बाबा लग्न झालेली आहे म्हणून तर सौभाग्यवती आहेत आम्ही. स्त्रियांची लग्न झाली, माता भगिनींची लग्न झाली, तुम्हाला चिन्ह काय आहे? मंगळसूत्र आहे. मोठ्याने का बोलत नाही तुम्ही? तुमची काय चूक आहे हो? मंगळसूत्र गेलं डोरला आलं बाबा. अनेक दागिन्यांपैकी डोरलं दागिना आहे. डोरलंच ते, जमलं तर जमलं, नाही ते घ्यायचं तर डोरलं, तुझं माझं सरलं. मंगळसूत्र गेलं डोरला आलं, कुंकू गेला आणि टिकली आली. ए मावशाई, टिकली 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 तर टिकली. तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? अरे माझ्या माता भगिनींनो, टिकली लावणं म्हणजे अकाली विधवा होणं. अकाली विधवा होणं पर्यायानं नवऱ्याचं आयुष्य कमी करणं. ही माझी माता बघा कसा कुंकू आहे, कपाळभर कुंकू आहे. अरे सुवासिनीला घरात आल्यानंतर तुम्ही काय देता? नाही, टिकली देता. कुणीकडे गेलं जीवन? कुणीकडे गेले संस्कार आपले? कुणीकडे गेले? पूर्वी लग्न झाल्यानंतर डोक्यावरचा पदर, इथून शिन्नरला जायचं म्हटलं का मळ्यात न म्हणा, गावात न म्हणा, हातामध्ये चप्पल घेतल्यानंतर गावाचा बाहेर चप्पल घालायची. पती पत्नी जर रविवारचा बाजार, शिन्नरचा बाजार करायला पती पत्नी जर निघाले, पती पुढे ही मागे, तो पुढे ही मागे, पाहणाऱ्यांना आदर्श वाटायचा. वा वा, काय संस्कार आहे, काय घराणं आहे. 100 पावलाचं अंतर, 100 फुटाचं अंतर दोघांमध्ये, पती पत्नींमध्ये. आता सांगावं लागतं सुरक्षित अंतर ठेवा, सांगावं लागतं. पूर्वी लोकांचा विश्वास होता, ए बाबा, ए मावशी, पूर्वी लोकांचा विश्वास होता, हिच्या बरोबर मी लग्न केलेलं आहे, मी कुठेही गेलो ती माझाच बरोबर येणार, पक्का विश्वास. आता तो विश्वास राहिला आहे का? तो विश्वास म्हणून बरोबर चालतं का ते? लक्षात आलं का? लक्षात आलं का? जीवनामध्ये तो पानिपतच्या युद्धात मेला,
माता भगिनींची लग्न झाली हे तुम्हाला सांगितलं, पुरुषांचं लग्न झालं. हे बाबांनो, हे सज्जनांनो, ऐकताय तुम्ही? पाहुणे मंडळी, गावातली मंडळी, पाहुणे मंडळी, ऐका. पुरुषांचं लग्न झालं. झालं ना तुमची? झाली का नाही? होतं म्हणा, झाली. पुरुषांची लग्न झाली, झाली का नाही? कधी शंका आहे तुम्हाला? काय वा कठीण काम आहे. पुरुषांचं लग्न झालं, काय चिन्ह आहे तुम्हाला? काय चिन्ह आहे तुम्हाला? काय चिन्ह आहे तुम्हाला? बिन लेबलचा माल, बिन लेबलचा माल सरकार जमा होतो, माहिती आहे तुम्हाला? पुरुषांचं लग्न झालं, काय चिन्ह आहे? ऐका, पुरुषांचं लग्न झालं, काय चिन्ह आहे? फोडिले गोवरी तैसी दिसे तोंडावरी. पुरुषांचा चेहरा सांगतो लग्न झालं की नाही. तसं आपल्याजवळ पाप आहे. कशावर? ऐका, पापाचे घरी न राहे लक्ष्मी, चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. जिथं पाप आहे तिथं लक्ष्मी नाही. लक्ष्मी वेगळी, पैसा वेगळा. हा, बरोबर आहे का नाही? डॉक्टर, डॉक्टर वेगळा, वैद्य वेगळा, वैद्यराज वेगळा. वैद्यराज कोणाला म्हणावं? 10 फुटावरनं तुमच्या नजरेकडे पाहतो, कोणता रोग झाला अचूक सांगतो तो वैद्यराज. हातात हात घेऊन नाडी पाहतो, त्याला म्हणतात वैद्य. डॉक्टर कोणाला म्हणतात? ज्याला तपासून कळत नाही. ज्याला तपासून कळत नाही त्याला म्हणावं डॉक्टर. बरोबर आहे ना? डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमचा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. डॉक्टरकडे 4 मंत्र आहेत. या आतमध्ये पळा पालते, वाहतो आणि निघा बाहेर. काय होतं तुम्हाला? काय होतंय जर कळालं असतं तर कशाला आलो असतो बाबा? एक लक्षात असू द्या, पैसा वेगळा, लक्ष्मी वेगळी. लक्ष्मीचं पूजन केलं जातं. पापाचे घरी न राहे लक्ष्मी, चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर. पाप ओळखण्याची लक्षणं. भावाभावाचं जमत नाही, समजावं पाप आहे. पती पत्नीचं जमत नाही, समजावं पाप आहे. मुलाचं बापाचं जमत नाही, पाप आहे. प्रजा आणि राजाचं जमत नाही, पाप आहे. गुरु शिष्याचं जमत नाही, पाप आहे. जावा जावांचं जमत नाही, काय आहे? हा त्यांचा दोष नाही, हे पाप आहे. हे ओळखण्याची लक्षण आहे, माणसाचा दोष नाही. राजा आणि प्रजेचं जमत नाही, समजावं पाप आहे. गुरु शिष्याचं जमत नाही, पाप आहे. जिथं पाप आहे तिथे या गोष्टी दिसतात. परमार्थ देव आवडत नाही, परमार्थ करावं वाटत नाही. आई वडिलांची सेवा करावी वाटत नाही, पती परमेश्वराची सेवा करावी वाटत नाही. समजून घ्यावा, हा तो दोष नाही, हे पाप आहे. कथा प्रवचन कीर्तन ऐकत असताना आळस येणं, ऐकू न वाटणं, समजावं माणसाचा दोष नाही, ते पाप आहे. कथा पुराण ऐकता झोपे नाडीले तत्वता. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता. चांगलं करायला गेलं का त्या ठिकाणी पाप आडवे. चांगलं करायला जा, पाप आडवे. एका जन्माची पाप आहेत काही, कितीतरी जन्माची पाप आहे. कितीतरी जन्माची पाप आहेत. कुठल्या जन्माचा पाप माणसाला कुठं भोगावा लागेल सांगता येत नाही. ऐका, महाभारतामध्ये चिंतन आलेलं आहे. ज्यावेळेला कौरवांचा नाश झाला, शरपंजरीवर भीष्माचार्य उत्तरायणाची वाट पाहत आहेत. मला उत्तरायणामध्ये मरण आलं पाहिजे. उत्तरायणामध्ये जर मरण आलं, चांगली गती मिळते. चांगल्या गतीपेक्षा अंतकाले ज्याचे नाम आले, मुखान तुका म्हणे सुका पार. मरताना देवाचं नाव येत येत देह पडला पाहिजे. आनंदानं देह सोडावा. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मंडळी, ज्या वेळेला राज्याभिषेक करायचंय, धर्मराजानं सांगितलं किमेकम दैवतम लोके किम वाप्येकम परायणम. भगवान मला सांगा, मी राजा होणार
आणि राजधर्म कसा चालवायचा, राजानं काय करायचं प्रजेबद्दल, असे प्रश्न विचारले. भगवान योगेश्वरानं सांगितलं, कहना दो तो कह दिया, अब क्या बजो ढोल. मला विचारण्यापेक्षा त्यांच्या मांडीवर तुम्ही लहानाचं मोठं झालात, भीष्माचार्य उत्तर आणण्याची वाट पाहतायत, चला तिथं जाऊ आपण. सर्वांना घेऊन भगवान त्या ठिकाणी आले. विश्वगंगा अर्जुनानं बोलवली आणि भीष्माचार्यांना पाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी. भगवंतानं सांगितलं, धर्मा विचार म्हाताऱ्याला, किमेकम दैवतम लोके किम वापेकम परायण. मुलांना आशीर्वाद दिला भीष्माचार्याने. भगवंताकडे हात जोडले, भगवान हमने किसी का क्या बिगाड़ा है, आम्ही कोणाचं काय वाईट केलं, आजन्म मी ब्रह्मचारी राहिलो. राजा शंतनूचा मुलगा, गंगापुत्र, देवव्रत, आजन्म ब्रह्मचारी राहील म्हणून प्रतिज्ञा केली. म्हणून भीष्माचार्य काय केला, मी कोणाचं काय बिघडवलेलं आहे, कोणाला बाण काढला, कोणाच्या मध्ये गेलो, कोणाचा विश्वासघात केला, अत्याचार केला, काय केलेलं मी. ऐका, इकडे बघा, भीष्माचार्यांना भगवान उत्तर देतात, बाबा जीवात्म्याला विसर पडतो, परमात्म्याला विसर पडत नाही. जीवात्म्याला विसर पडतो, परमात्म्याला विसर पडत नाही. साधी गोष्ट आहे. तुम्ही रात्री काल काय खाल्लेलं आहे आज तुम्हाला आठवत नाही, बरोबर आहे. ए मावशेऊ, आम्ही कीर्तनकार विचारतो, कालचा अभंग कोणता होता, सांगता येत नाही लोकांना. बधीर झाले माणसं, बधीर. चिंतन नाही, नामस्मरण नाही. एका घरी मी जेवायला बसलो, बाबा अहम विश्वानर भूत्वा प्राणी नाम दे. त्याला राग आला, काय वाय बावळट पण नाही. म्हटले, बाबा शास्त्री बाबा हे कशा करता तुम्ही पाणी फिरवलं. म्हटलं मुंग्या येऊन म्हणून. येत करोसी नासी येत जोशी दादासी येत तपसे कोणते तत्कृष्मदर्पणम देवा, देवाचा प्रसादे करावे भोजन. देवा हा तुमचा प्रसाद म्हणून मी सेवन करतोय. अन्न म्हणून सेवन कराल तर रोग होतील, देवाला समर्पित म्हणून तुम्ही सेवन कराल तर तो प्रसाद म्हणून निरोगी व्हाल. अन्न म्हणून सेवन करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. अन्न अन्न नाही, ते ब्रह्म स्वरूपात भगवंताला समर्पित करा. कुठली गोष्ट समर्पित करा, तो प्रसाद म्हणून सेवन करा. लक्षात आलं. जीवाला विसर पडतो, परमात्म्याला विसर पडत नाही. भगवंताने पांचजन्य नावाचा शंख होता. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय. देवदत्त नावाचा शंख होता अर्जुनाकडे. पांचजन्य नावाचा शंख त्या म्हातारा अर्थात भीष्माचार्यांच्या डोक्याला स्पर्श केला महाराज. ऐका ए मावशाऊ, इकडे बघा, बरोबर आहे. शंख असा स्पर्श केल्याबरोबर भीष्माचार्याला त्या बाणाचा शेहेवर 99व्या जन्मापूर्वी अशी एक शूटिंग पाहायला मिळाली. काय पाहायला मिळालं, तारुण असताना रस्त्यावर जाताना मुलांच्या बरोबर जात आहेत. ऐका ए मावशे, बरोबर आहे. जाताना एक सरळा आडवा आला तर मुलस्ती भीष्माचार्य पाहतायत, वा मी तरुण होतो 99व्या जन्मापूर्वी, हे कोणी शूटिंग केलेली आहे. रस्त्याने जाताना एक सरळा आडवा आला, तो सरळा असा त्यानं उचलला काठीने, असा विट्टीला जसं आपण झेलावं फेकावं त्याप्रमाणे जोरात तो फेकला, काटेरी कुंपणावर पडला. सरडा तरफडायला लागला. भगवंतानी नोंद केली, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती.
जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान म्हणतो ना आपण. जेव्हा 99व्या जन्मापूर्वी तुम्ही म्हणतात ना मी ब्रह्मचारी होतो, या जन्मातलं नाही, कुठल्या तरी जन्माचं पाप. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला अभयदान दिलेलं आहे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतराची पाप असतील तर भगवंताचं नामस्मरण केलं तर पाप जातील. जन्मांतर अनेक जन्माची पाप आहे. दुसरी रेकॉर्डिंग दाखवली भगवंतानं. भीष्माचार्य देख लीजिए आप आगे क्या होने वाला है. भर सभेमध्ये द्रौपदीला ओळीत आणणारा दुःशासन तुम्ही त्या ठिकाणी होता, डोळ्याने पाहिलं तुम्ही. ती कुलवधू होती, रजस्वला असताना विनंती करत होती. जसं यमाला करुणा नाही तसा मानवातल्या दानवाला कळालं नाही. तिला ओळीत कौरवे पांचाळे सभे माझे आणेली. त्यावेळेला तुम्ही खाली माना घातले, तुम्हाला काही वाटलं नाही त्यावेळेला. मानवातल्या सैताना, ज्या दिवशी बाईचा पदराला हात जाईल त्या दिवशी विनाश निश्चित आहे. नारी की निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते रामकृष्ण हनुमान. नमस्कार केला. कुठल्या जन्माचं पाप माणसाला कुठे अडवेल सांगता येत नाही सज्जनांनो. देवराम बाबा गेले, एक दिवस आपण जाणार आहोत, एक दिवस आपणही जाणार आहोत. तो दिवस येण्या अगोदर सावधान, मरना आधी सावध व्हावे. सावध व्हावे. संसारात राहून ना भगवान मंदिर में बैठा है, ना मस्जिद के अंदर अल्लाह है, ना चर्च ना गुरुद्वार. तानेल्याला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, उघड्याला वस्त्र द्या, निराधार असेल त्याला आधार द्या. आई वडिलांची सेवा करा, पती परमेश्वराची सेवा करा, राष्ट्राबद्दल, धर्माबद्दल, देवाबद्दल आदर असू द्या. एक दिवस राहिलेला है. 2 दिन की जिंदगानी, बंदे हुशार होकर चलना, कहां से आवे कहा जावे कछु मालूम कर. एक दिवस देवराम बाबांसारखा आपण जाणार आहे. माणूस म्हातारा झाल्याशिवाय मरत नाही, खरंय का खोट. म्हातारा झाल्याशिवाय मरत नाही, खरंय का खोट. खोट आहे का नाही. किती घटना पाहतो आपण, किती मरण जवळ आलेलं आहे. सहज माणसं बोलतात, अहो ऐकलं ते खरंय का हो, वाईट झालं राव, चांगला माणूस होता हो, चांगली बाई होती, अहो महिन्यापूर्वी आम्ही बरोबर होतो. वा वा. कुठं सिन्नरला दुसरा माणूस येतो, अहो ऐकलं ते खरंय का. हो हो वाईट झालं हो, 15 दिवसापूर्वी नाशिक रोडला आम्ही बरोबर होतो. तिसरा येतो, वाईट झालं राव, कानावर आलं. 8 दिवसापूर्वी आम्ही दोघी अगं बरोबर होतो. अहो बरोबर 8 दिवसापूर्वी एक ग्रस्त असाय तो धावत येतो, वाईट झालं राव. अर्धा तासापूर्वी आम्ही टक्कर घेतली. टक्कर म्हणजे डोक्याची नाही, चहाचा प्रकार. अर्धा तासापूर्वी हा माणूस माझ्याशी बोलत होता. एक म्हणतो 1 महिन्यापूर्वी, एक म्हणतो 8 दिवस. किती अंतर सांगतोय. आणि एक व्यक्ती सांगते 15 मिनिटापूर्वी हा माणूस जवळ होता. हो कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा वरवसा. झाकली या घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा, रिया रिता पांडवा देह जो ठेवी. मंडळी, देवराम बाबा, देवराम आबाजी सोनवणे विशाल परिवारातून निघून गेलेत. राम भाऊ, रमण भाऊ, हे दोन्ही मुलं, दोघांच्या पत्न्या, सेवा करणाऱ्या नातवंड आहेत, नात आहे. मंडळी, या परिवाराकरता आज आपण वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी आलो. वर्षश्राद्धाचं चिंतन ऐकत असताना आणि आपण ऐकलं जीवनामध्ये की हा मानव जन्म
क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध सोळा मायास्या, काही न चले मग गडा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. लक्षात ठेवावं, कोणाची निंदा करू नये, द्वेष करू नये, मत्सर करू नये. जीवन सरळ सोपं. एबा जब तुम आवे जगत में, जग हसे तुम रोये, ऐसी मत करणी करे. जगानं रडावं आपल्यासाठी आणि हसत आपण निघून जावं. नुसतं बोलायला अर्थ नाही हो. कळविण्यास अत्यंत वाईट वाटत की आमच्या आजोबांना देव आज्ञा झाली. देव आज्ञा कोणाला होते? जो आवडे सर्वासी तोची आवडे देवासी. माणसाला सोपं आहे हे 3 शब्द. ए बाबू, ए इकडे बघा, देव आज्ञा झाली, वा वा असं म्हणा ना. देव आज्ञा कोणाला होते? देव कोणाला बोलवतो? तू का म्हणे तई यम आज्ञा असं म्हणा ना. नाही, तुम्हाला यम कळतो. पुन्हा 3 शब्द असे ऐकायला मिळतात. आमचे आजोबा हे वैकुंठवासी झाले. वा रे वा, सोपं आहे का वैकुंठ? कोई भी चीज उठाव 2 रुपया. वैकुंठाला जाण्यासाठी तप करावं लागतं, स्वर्गाला जाण्यासाठी यज्ञ करावे लागतात, कैलासाला जाण्यासाठी अनुष्ठान करावं लागतं. अरे नरकाला जरी जायचं असलं तरी पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. एक जरी कीर्तन ऐकलं तरी तुम्ही नरकाला जाणार नाही. पण ते ऐकण्याची पद्धत, 2 तास शांततेनं आपलं चित्त अनावधानानं इकडे तिकडे गेलं तरी ऐकण्याचा उपयोग नाही. संधान असावं तरी एक वेळे दिजे, तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रत्युत्तर उत्तर माझे उघडायचा. एक चित्त, नरका जाणे तरी पापे आचरावी. एक जरी कथा ऐकली तरी तुमचा परमार्थ व्हायला जाणार नाही. शेण जमिनीवर पडले ना, उचलताना नुसतं शेण येणार नाही, माती घेऊनच बरोबर येईल. तसं परमार्थ जीवनामध्ये आनंदाने राहणं. असोनी संसारी, संसारात राहा. संसारात राहून भगवत चिंतन करावं, सेवा करावी, राष्ट्राबद्दल, धर्माबद्दल. मी मग सांगितलं तुम्हाला, हे जीवन आहे. म्हणून आता एकच सांगेल सज्जनांनो, तुमचं सर्वांचं दर्शन या परिवारानं मला बोलवलं. हिरामन भाऊने, पाटील साहेब, या ठिकाणी माझे एक मित्र म्हणून मुंबईकर निवृत्ती महाराज आव्हाड कुठेही माझ्या कार्यक्रमाला बरोबर असतात. सिन्नर तालुक्यात असं गाव नाही की प्रल्हाद महाराजांना ते गाव माहिती नाही. 53-54 वर्षापासून मी कानाकोपरा फिरतो. जीवनामध्ये आपल्या सिन्नरचा परमार्थ, आज 12 शंकराची हेमाळपंथी मंत्र, देव, शिव, सरस्वती, 3 नद्याचा विशाल परिसरामध्ये वसलेलं सिन्नर हे पौराणिक, ऐतिहासिक असणार हा सिन्नर तालुका आहे. विशाल असणारा हा दंडकारण्यातला भाग. या ठिकाणी सज्जनांनो एकच सांगेल, पुन्हा सांगतो, तान्हेल्याला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, उघड्याला वस्त्र द्या, निराधार असेल त्याला आधार द्या, आई वडिलांची सेवा करा, परमेश्वराचं चिंतन करा, देवानं ठेवलं तसं राहा, दिलं तसं खा, बोलवलं त्या दिवशी पहिल्याच गाडीने निघून. पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर आता विश्वात्मके देवे. येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी तया सत्कर्मी रती, भूता परस्परे पळो. दुरितांचे तिमिर जाओ, स्वधर्म सूर्य जो जे वांछिल तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाडी. अनावर्त भूमंडळी, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव,
बोलते जी अर्णव चंद्रमेचे आलाक्षण मार्तंडजे हजार सज्जन सोय किंबवना सर्व सुखी पूर्णवनेते भजे जो आदि पुरुकी आणि ग्रंथ उपजीवे विशेषे लोकी दृष्टा दृष्ट विजयी एतमने श्री विश्वेश्वराव आवोईल दान पसाओ येणे वरी ज्ञान देऊ येणे वरी ज्ञान देऊ येणे वरी ज्ञान देऊ